कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मार्गशीर्ष महिना सुरू झालाय आणि उद्या पहिला गुरुवार आहे। आपल्याला या पूजेची मांडणी करावी लागणार आहे। अशी कशी विसरलीस तू? आत्या, मला सांगा, नेमकी कसली पूजा करायची असते? मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा केली जाते। आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक सवाशीण बाई ही पूजा करते। या पूजेत लक्ष्मीला घरी आणलं जातं, तिला छान सजवलं जातं। आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या दीर्घायुष्यासाठी सगळं व्यवस्थित होऊ दे म्हणून प्रार्थना केली जाते। घरची सून ही पूजा करते। तू पण त्या घरची सून आहेस बाळा, तुला पण ही पूजा करावी लागेल। मी नाही करणार ही पूजा। हारू बाळा, अगं डोकं बिकं फिरलंय का तुझं? आदित्य बाबांसाठी तू पूजा करणार नाहीस? काय झालंय काय तुला? मी त्या घरची सून थोडीच आहे। त्या घराला शोभल अशी, त्या घराची शोभा वाढवल अशी सून तर मिळालीच आहे ना त्यांना। ही आहे किर्लोस्करांची थोरली सून अनुष्का। त्यामुळे ही पूजा ती सूनच करेल। आणि आत्या, तसं बी मी नोकर आहे। नोकर थोडीच पूजा करतात। आणि मी ठरवलंय आत्या की मी माझी पायरी वळकून राहणार। त्यामुळे मला पूजा बिजा काय बी करायची नाही। हारू बाळा, उगाच मूर्खपणा करू नकोस। मला मान्य आहे की आदित्य बाबा जे काही तुला बोलले त्याचं तुला खूप वाईट वाटलंय। हे बघ, प्रत्येक नात्यात ही असं होतच असतं, म्हणून ते धरून ठेवून चालतं का? आपली जबाबदारी आपल्याला नाही विसरता येत, त्यातून पळ नाही काढायचा। हे बघ, आदित्य बाबांसाठी, किर्लोस्कर कुटुंबासाठी आणि तुझ्या देवी आईसाठी तुला ही पूजा करावीच लागणार। पारू बाळा, तुला माहिती आहे ना तुझ्या देवी आईची किती श्रद्धा आहे या सगळ्यावर। त्यांच्यासाठी तरी नाही म्हणू नकोस बाळा, तुला ही पूजा करावीच लागणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।